हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 5 सुरू करणार आहोत. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स अँड कम्पॅरिझन. त्याची एक्सरसाइज 5 आपण आज सॉल्व करणार आहोत. इन विच ऑप्शन्स आर द नंबर्स अरेंज इन द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? सर्वात स्मॉल नंबर पहिले, मग त्याच्याहून बिग, मग त्याच्याहून बिग, मग त्याच्याहून बिग. ठीक आहे. मग ही कुठली ऑर्डर करेक्ट आहे ते विचारलं ह्याच्यापैकी. तर फर्स्ट बघा, 10,101. त्याच्यानंतर आहे 10,100. मग 10,100 आधी यायला हवं होतं ना, हा नंबर ह्याच्यापेक्षा मोठा आहे, सो हे येणार नाही. सेकंड बघा, 50,555. 55,055 म्हणजे हा स्मॉल नंबर आहे. त्याच्यानंतर 55,000 आहे, हा मोठा आहे. आता ह्याच्याहून पुढचा नंबर मोठा आहे का? आहे, कारण हे 0 आणि 55 आहे आणि हे 550 आहे. ठीक आहे. आणि 50पेक्षा 55 मोठा आहे, सो हा नंबर हे करेक्ट ऑर्डरमध्ये आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. थर्ड ऑप्शन पण तुम्ही बघा एकदा, की इथे 022 आहे, सगळीकडे 22,000 आहे, इथे 20,000 आहे. म्हणजे 20,000 पहिले यायला हवं होतं, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. इथे पण 40,000 या सगळ्यांपेक्षा लहान आहे, तो आधी यायला हवा होता, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. सो सेकंड ऑप्शन. नेक्स्ट काय विचारलंय? इन विच ऑप्शन आर द नंबर्स आर नॉट अरेंज इन द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात मोठा नंबर पहिले आणि मग सर्वात स्मॉल नंबर. मग हे कुठलं अरेंज केलेलं नाहीये ते आपल्याला शोधायचं आहे. चला, इथे बघा 40,000, त्याच्यानंतर 41,000 आहे, मग नंतर 41,000 आहे, म्हणजे आपल्याला पहिला सर्वात मोठा नंबर हवा आहे, त्यामुळे हा ऑप्शन नाही येणार. इथे बघा 32,976, 32,796, 23,976 आणि 23,796. चला, म्हणजे हे बरोबर अरेंज केलेलं आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. सर्वात पहिले मोठा नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे ही करेक्ट ऑर्डर आहे. आपल्याला काय हवी आहे? करेक्ट ऑर्डर जी नाही येत. हे पहिला ऑप्शन आपल्याला मिळाला, तरी पण आपण खालचे दोन चेक करूयात. 78,432, 78,325. 325 पेक्षा लहान आहे 235, त्याच्यापेक्षा लहान आहे 132, म्हणजे हे पण करेक्ट ऑर्डरमध्ये आहे. 33,743, मग आहे 437, मग 374, म्हणजे सगळे लहान लहान आहेत, हे पण करेक्ट ऑर्डर आहे. म्हणजे कुठलं करेक्ट ऑर्डर नाही आहे? फर्स्ट वन. सो हे ऑप्शन येणार आहे 1. चला, नेक्स्ट बघूयात. इफ 79 हा स्टार दिलेला आहे, 88 इज ग्रेटर दॅन 79,689, देन विच डिजिट शुड रिप्लेस दिस स्टार. ठीक आहे. हे इथले हा जो सिम्बॉल आहे ते कुठलं डिजिट रिप्लेस करेल? आता ग्रेटर दॅन म्हणजे हा नंबर नक्कीच मोठा आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे सगळे डिजिट तर सेम आहे. 79 हे सेम आहे, त्याच्यानंतर इथे 88 आहे, हे 89 आहे, हा नंबर मोठा आहे ह्याच्यापेक्षा. म्हणजे हा नंबर आपल्याला कशापेक्षा मोठा घ्यायला लागेल? या मधल्या डिजिटपेक्षा हा नंबर मोठा घ्यायला लागेल. मग खाली ऑप्शनमध्ये कुठला नंबर मोठा आहे? एकच नंबर, तो आहे 7. सो इथे काय येईल? 7. इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. इन द नंबर्स आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर्स, विच डिजिट विल ऑकर ॲट 100 प्लेस ऑफ द नंबर प्लेस थर्ड. म्हणजे आधी हे आपण काय करायचं? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. त्याच्यात थर्ड प्लेसला कुठला येईल, त्याच्या 100 प्लेसला कुठलं डिजिट आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला, हे आपण सॉल्व्ह करून बघूयात. आधी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करूयात. ओके, चला, कितवा आहे हा? फोर्थ क्वेश्चन. सो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आधी नंबर लिहून घेते मी सगळे. 8758, 8587, 8875 आणि 8478. चला, आता हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे काय? सर्वात मोठा नंबर पहिले घ्यायचा आहे. मग कुठला आहे बघा इथे? 878588, म्हणजे 88 हा नंबर मोठा आहे, सो 8875. त्याच्यानंतर ह्याच्यानंतर बिग नंबर कुठला आहे? 8875 नंतर 87. ठीक आहे, 8758. त्याच्यानंतर आहे 8587 आणि त्याच्यानंतर आहे 8478. मग आता ह्याच्यातलं काय विचारलंय? थर्ड प्लेसला जो नंबर आहे त्या थर्ड प्लेसच्या, बघा इथे काय विचारलंय? 100 प्लेसला कुठला नंबर आहे? मग थर्ड प्लेसच्या 100 नंबर प्लेसला कुठला आहे? 5. सो ऑप्शन 5 सिलेक्ट करा इथे, म्हणजे कुठला येईल? सेकंड ऑप्शन. नेक्स्ट आहे इफ द नंबर्स, हे दिलेले नंबर्स आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, विच विल बी द थर्ड नंबर. आता इथे बघा 78,758, सगळीकडे 78,000 आहे. ठीक आहे, मग आता आपण लास्टचे 10 डिजिट बघूयात. 758 आहे, 587 आहे, 875 आहे आणि 578. म्हणजे 875 1 नंबरला येणार आहे. सेकंड नंबरला काय येईल? त्याच्याहून स्मॉल, म्हणजे 758. थर्ड नंबरला बघा 587 आणि 578, म्हणजे 587 मोठा आहे, सो हे थर्ड प्लेसला येईल.
आणि हे फोर्थ प्लेसला येईल. ओके, थर्ड प्लेसला कुठला नंबर आलेला आहे? 78,587. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. अरेंज द नंबर्स. दिस नंबर अरेंज करायचे. कसे अरेंज करायचे ते सांगितलं नाहीये. मिड डिजिट विल बी ॲट द 10th प्लेस ऑफ द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड द फोर्थ नंबर. डिफरन्स फाइंड करायचा आहे म्हणजे आपण काय करणार आहे? आता डिफरन्स फाइंड करायचा, याचा अर्थ बिग नंबर मधनं आपल्याला स्मॉल नंबर मायनस करायला लागेल. ह्याचा अर्थ आपल्याला हे कसे अरेंज करायला लागतील? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. मग आधी हे आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करूयात. चला पहिला कुठला येईल बघा नंबर. 43,000चे 3 नंबर आहेत. ठीक आहे. मग त्यातला सर्वात मोठा कुठला आहे? 844. सो 43,844 पहिले येईल. मग 43,476 येईल. मग येईल 43,048. त्याच्यानंतर 42,000चे 2 आहेत. मग सर्वात मोठा कुठला आहे? 42,544. 42,544 आणि मग येईल 45454. ठीक आहे. हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज झाले. आता प्रश्न काय विचारलाय? विच डिजिट विल बी ॲट द 10th प्लेस ऑफ द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड फोर्थ नंबर. हा सेकंड नंबर आणि हा फोर्थ नंबर मधला डिफरन्स आधी फाइंड करायला लागेल. आणि मग त्यांच्या 10 तो डिफरन्स फाइंड केल्यानंतर 10th प्लेसला कुठलं डिजिट आहे ते सांगायचं आहे आन्सरमध्ये. सो 43,476 मायनस 42,544. ठीक आहे. 6 minus 4 is 2. 7 minus 4 is 3. आता बघा कुठला आलाय 10th प्लेसला. 7 minus 4 is 3. सो आपला आन्सर काय आहे? 3. ऑप्शन कुठला आहे मग इथे? सेकंड ऑप्शन. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. 10th प्लेसला विचारला त्यामुळे पुढची सबट्रॅक्शन करत बसायची काही गरज नाहीये. नेक्स्ट बघूयात. सॉरी. What will be the sum of the first and the last numbers if the numbers are arranged in the ascending order? Sum of the first and the last numbers ह्याची काय विचारली? सम विचारली आहे म्हणजे. आणि कसे अरेंज करायचे ते असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करताना बघा कुठला नंबर पहिले येईल? 42,000. आता सर्वात स्मॉल नंबर पहिले येईल. मग स्मॉल नंबर या दोनपैकी कुठला आहे? 796. हा 1 येईल. त्याच्यानंतर हा सेकंड येईल. सेकंड पोझिशनला येईल. म्हणजे थर्ड पोझिशनला यातला कुठला येईल? जो सर्वात स्मॉल आहे त्याच्यानंतर बिग नंबर. सो हा थर्ड पोझिशनला येईल आणि हा फोर्थ पोझिशनला येईल. मग काय विचारलंय? व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर. म्हणजे ह्याची आणि ह्याची सम विचारली आहे. चला मग ह्याची सम करून घेऊयात. चला नंबर लिहून घेते मी. जो फर्स्ट नंबरला आहे तो कुठला आहे? 24,796 प्लस फोर्थ नंबरला आहे 42,976. ह्याची सम म्हणजे काय? ॲडिशन करायची आहे. सो 6 + 6 is 12. कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 9 + 1 is 10 + 7 is 17. मग कॅरी ओव्हर जाईल 1. परत 9 + 1 is 10 + 7 is 17. कॅरी ओव्हर जाईल 1. त्याच्यानंतर 4 + 1 is 5 + 2 is 7 आणि 4 + 2 is 6. म्हणजे काय आन्सर मिळाला आपल्याला? 67,772. ऑप्शन बघा कुठला आहे इथे? फर्स्ट ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड द फोर्थ नंबर्स इफ द नंबर्स, हे सगळे नंबर्स आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. चला ते करून घेऊ आधी अरेंज. नंबर आधी लिहून घेते मी. 13,524. 13,627. त्याच्यानंतर आहे 14,524. 14,914. 13,738. आता हे कसे अरेंज करायचे? डिसेंडिंग. म्हणजे मोठा नंबर पहिले येईल आणि मग त्याच्यानंतर पुढे सगळे स्मॉल नंबर. तर इथे मोठा नंबर बघा कुठला आहे? जे 14,000चा आहे. मग ह्या 14,000 मध्ये पण कुठला येणार आहे मोठा? 914. सो हा येईल 14,914. मग येईल 14,524. आता या 3 मध्ये बघा 13,000 आहे सगळीकडे. मग आपल्याला शेवटचे 3 डिजिट बघायचे आहेत. सो हा नंबर मोठा आहे 738. सो 13,738 येईल. मग 13,627 येईल आणि मग 13,524 येईल. ठीक आहे. हे झाले डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून. आता काय करायचं आहे? व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड द फोर्थ नंबर
सेकंड आणि फोर्थ नंबरमधला डिफरन्स फाईंड करायचा आहे. सो हा आहे सेकंड, हा आहे फोर्थ. डिफरन्स म्हणजे काय? सबट्रॅक्शन. मग आपण सबट्रॅक्शन करूयात. 14,524 मायनस 13,627. चला इथे बॉरो करायचं. इथनं एक म्हणजे काय येईल? इथे 14 मायनस 7 इज 7. इथे राहील एक. A1 मधनं 2 जाईल का? नाही. सो इथे 5 मधनं आपण इथे एक बॉरो करणार. सो 5चा काय झाला? 4 आणि इथे आला 11. 11 मायनस 2 इज 9. 4 मधनं 6 जाईल का? नाही. परत एक इथे बॉरो करायचा आहे. सो इथे राहिले 3 आणि इथे झाला 14. 14 मायनस 6 इज 8. 3 मधनं 3 जाऊ शकतो. सो 3 मायनस 3 इज 0. 1 मायनस 1 इज 0. सो आन्सर काय मिळाला आपल्याला? 897. कुठला ऑप्शन आहे बघा इथे? फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स शुड बी इन द प्लेस ऑफ बॉक्स सो दॅट द नंबर्स आर इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे इथे कुठला नंबर येईल की हे नंबर सगळे असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज होतील. असेंडिंग म्हणजे काय? स्मॉल नंबर पहिले. आता बघा इथे 31,000 सगळीकडे आहे, 32,000 शेवटी आहे, सर्वात मोठा नंबर शेवटी आहे. ठीक आहे. आता आपल्याला या दोघांमधला नंबर असा फाईंड करायचा आहे या खालच्या ऑप्शनमध्ये बघून. सो 31,000 आहे. मग 528 आणि 901 म्हणजे या दोघां म्हणजे 900 पेक्षा स्मॉल आणि 528 पेक्षा मोठा असा नंबर आपल्याला सर्च करायचा आहे ह्याच्यातनं. मग 31,299 ह्याच्यापेक्षा मोठा आहे का? नाही. सो हा ऑप्शन गेला. 489 528 पेक्षा मोठा आहे का? नाही. 705 आहे का 528 पेक्षा? आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. आणि 810 हा पण आहे मोठा, पण हे 32,000 आपल्याला काय हवं आहे? 31,000. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. What will be the sum of the first and the third numbers if the numbers are in descending order? इथे खाली प्लेस आहे, इथे सॉल्व्ह करूयात आपण. हे नंबर आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करूयात. म्हणजे पहिला कुठला येईल? 39,096. त्याच्यानंतर 39,000चा अजून एक आहे, मग तो पहिले येईल. कुठला येईल? 39,296 हा पहिले येईल. त्याच्यानंतर थर्ड पोझिशनला कुठला येईल? 32,000 येईल. 32,996. आणि फोर्थ पोझिशनला कुठला येईल? 29,997. ठीक आहे. हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये झाले. आता काय विचारलंय? व्हॉट विल द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर, म्हणजे ह्याची आणि ह्याची ॲडिशन. चला इथेच करून घेऊयात. 39,296 प्लस थर्ड नंबर काय आहे? 32,996. चला 6 प्लस 6 इज 12. कॅरी ओव्हरला 1. 9 प्लस 9 किती? 18. 18 प्लस 1 इज 19. कॅरी ओव्हरला राहणारे 1. 9 प्लस 1 इज 10 प्लस 2 इज 12. कॅरी ओव्हरला राहणारे 1. 9 प्लस 1 इज 10 प्लस 2 इज 12. सो कॅरी ओव्हरला राहणारे 1. 3 प्लस 3 इज 6 प्लस 1 इज 7. सो आन्सर काय मिळाला आपल्याला? 72,292. सो इथे कुठला येणार आहे ऑप्शन? फर्स्ट ऑप्शन. इथे आपला प्रॅक्टिस सेट 5 संपलेला आहे. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील. स्कॉलरशिपची प्लेलिस्ट मी केलेली आहे मॅथ्सची, त्यात तुम्ही बघू शकता. थँक्यू.